अमरावती शहरात ड्रिंक अँड ड्राईव्हचं प्रकरण समोर आलंय। एका बोलेरो गाडी चालकानं 2 जणांना उडवल्याची घटना घडली आहे। अमरावतीमधील कवरनगरच्या फरशी स्टॉप परिसरातील ही घटना आहे। घटनेचा हा सीसीटीव्ही देखील आता समोर आलेला आहे। या घटनेत एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे तर एक मुलगी किरकोळ जखमी असून या दोघींवर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कवरनगरच्या फरशी स्टॉप जवळ ही घटना घडलेली आहे। अमरावतीत ड्रिंक अँड ड्राईव्हची ही घटना घडलेली आहे। एका बोलेरो गाडी चालकानं 2 मुलींना उडवलेलं आहे। या घटनेत एक मुलगी गंभीर जखमी झालेली आहे तर एका मुलीला किरकोळ जखम झाली असून या दोघींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान या घटनेचा व्हिडिओ तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालेला आहे। अमरावती शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। लोकशाहीचे प्रतिनिधी सूरज दहाट आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सूरज, अमरावतीमधून ही धक्कादायक घटना समोर येतेय। एका बोलेरो चालकाने ज्याने खरं तर हे ड्रिंक अँड ड्राईव्हचं प्रकरण आहे आणि यात 2 मुलींना त्यांनी उडवलेलं आहे। कृपा आपण जर पाहिलं तर काल रात्रीच्या वेळेची घटना आहे। काल दिवाळीच्या दिवशी अशातच 2 मुली ज्या देवदर्शनाला ठिकाणी जवळच्याच मंदिराकडे जात होत्या। अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील कवरनगर जवळील फरशी स्टॉपवरील संपूर्ण घटना आहे। 2 मुली दुचाकीने जात असताना पांढऱ्या कलरची एक बोलेरो गाडी भरधाव वेगाने आली आणि त्यामध्ये जर पाहिलं तर दुचाकीच्या दोन्ही मुली गाडी चालवत होत्या। त्या मुली अक्षरशः अंगावरून गाडी घेतलेली आणि सरळ जो आहे थेट बोलेरो चालक जो आहे तो पळून गेलेला आहे। आपण जर बघितलं तर संपूर्ण तो बोलेरो चालक या पद्धतीने सीसीटीव्ही फुटेज ज्या ठिकाणी आपल्या हाती आलेले संपूर्ण तो बोलेरो चालक जो आहे दारू पिलेला होता असा जो आरोप आहे स्थानिक नागरिकांनी केलेला आहे। कारण अतिशय वेगवान पद्धतीने संपूर्ण जी गाडी आहे त्या ठिकाणी त्यांनी चालवली। यामध्ये जर पाहिलं तर 2 मुली गंभीररित्या जखमी झालेल्या आहेत। एका मुलीची जर पाहिलं तर प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। पण जर पाहिलं तर बोलेरो चालकाला अद्यापही शोध लागला नाही, तो फरार आहे। पांढऱ्या कलरची बोलेरो आणि त्या क्रमांक नंबर ट्रेस झालेला, मात्र अद्यापही बोलेरो गाडी आणि गाडी चालवणारे जे काही लोक असतील ते अद्यापर्यंत सापडले नाही। अमरावतीचा राजापेठ पोलीस स्टेशन जे आहे त्या ठिकाणी बोलेरो गाडीचा शोध घेत आहे। निश्चितच सूरज, खरं तर ही जी हिट अँड रनची घटना घडलेली आहे, जसा आपण उल्लेख केलात की हा ड्रायव्हर पळून गेला, या ड्रायव्हरचा आता शोध पोलिसांकडून घेतला असून आता पुढील गुन्हा त्यांच्यावर काय दाखल करण्यात येणार आहे याबाबतची काही अपडेट आहे का? पोलिसांनी जर पाहिलं तर बोलेरो चालकाविरुद्ध म्हणजे अज्ञाताविरुद्ध या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। सीसीटीव्ही हाती आल्यानंतर जर पाहिलं तर पोलिसांनी जे संपूर्ण अमरावती त्या मार्गावरचे संपूर्ण मार्ग आहे त्या ठिकाणावर आणखी काही जवळून त्याचा नंबर ट्रेस होतो की काय तो किंवा त्या दुसऱ्या रस्त्याने काही गेला काय, संपूर्ण रस्त्यावरील जर पाहिलं तर संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज जे आहे अमरावतीचे राजापेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी करत आहे। लवकरच जो आरोपी आहे बोलेरो चालक आहे तो आरोपीला आम्ही गजाळा करू अशी जी माहिती आहे राजापेठ पोलिसांनी दिलेली आहे। मात्र भरधाव वेगाने कशा पद्धतीने हे अचानक या ठिकाणी चालू असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये देखील रोष या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्यामुळे जर पाहिलं तातडीने ज्या या आरोपीला अटक करा अशी जी मागणी आहे ज्या दोन्ही मुलीच्या गंभीर जखमी झाल्या त्यांच्या नातेवाईकांनी केलेली आहे। जी, निश्चितच सूरज, धन्यवाद आपण दिलेल्या या अधिकच्या अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।